चला तर बनवूया त्रिकोणी घडीची चपाती। एक मीडियम साईजचा गोळा पिठामध्ये घोळवून घ्यायचा। आता त्याची पुरीपेक्षा थोड्या मोठ्या आकाराची पारी लाटून घ्यायची। आता संपूर्ण पारीला तेल लावून घ्यायचं। अर्धी घडी घालायची। आता वरचे काठ थोडेसे आतल्या साईडलाच ठेवायचे। वरच्या साईडला थोडंसं तेल लावून परत त्याची घडी घालून घ्यायची। आता या त्रिकोणी घडीचे काठ व्यवस्थित बंद करून घ्यायचे। याला आता व्यवस्थित पिठामध्ये घोळवून घ्यायचं आणि याची चपाती लाटायची। चपाती लाटत असताना सुरुवातीला दोन्ही बाजूचे काठ व्यवस्थित दाब देऊन लाटायचे, म्हणजे नंतर चपाती कशीही लाटली तरी त्याचे काठ मागे पुढे होणार नाहीत आणि तिन्ही बाजू लाटतात चपातीला व्यवस्थित गोल आकारही येतो। चपाती लाटत असताना अशा पद्धतीने काठाने चपाती लाटायची, जे चपातीचा गोल आकार टिकून राहतो आणि चपातीचे काठही पातळ होतात। अशा पद्धतीने थोडं थोडं पीठ लावून संपूर्ण चपाती लाटून घ्यायची। इथे बघा काय गोल मस्त गरगरीत चपाती बनवून तयार झाली। आता चपाती भाजून घेऊ। तवा चांगला गरम झाला, त्यामध्ये चपाती टाकली। चपातीला थोडे थोडे फोड आले। आता चपाती थोडी कवळी आहे तोपर्यंत लगेच परतून घ्यायची। कवळ्या चपातीलाच दोन्ही साईडनी तेल लावून आलटून पलटून चांगली भाजून घ्यायची। तयार झाली टम्म फुगलेली मऊ लुसलुशीत चपाती। संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी फोटोच्या खाली दिलेल्या त्रिकोणावर क्लिक करा। चपाती बनवण्याची पद्धत आवडली असेल तर कमेंटमध्ये कळवा आणि जाता जाता चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।